हॅलो फ्रेंड्स, या ठिकाणी एवढे सुंदर नजारे आहेत ना. संत दर्शन, देवाची मंदिरे, बोटिंग करायला मिळते, नेचर, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज भरपूर आहे इथं पाहण्यासारखं. म्हणजे सांगू पण नाही शकत एवढे सुंदर हे ठिकाण आहे. राम मंदिर तर सोन्यासारखं वाटत होतं. त्यानंतर इथे देवाची मंदिरे, सिद्धिविनायक मंदिर, रामाचं मंदिर आणि हनुमान मंदिर असे बरीच मंदिरे पण होती. सनसेट पण बघायला मिळते. त्या साईडला मोठे मोठे पहाड दिसत होते. इथे बोटिंग सुद्धा करायला मिळते. हा खूप मोठा परिसर आहे. या तळ्यामध्ये मस्त असे कमळ फुललेले आहेत. असे 3 ते 4 तळे आहेत. वन डे पिकनिक साठी ही जागा खूप छान आहे. खाण्यापिण्याची पण व्यवस्था आहे. इथे पावभाजी, मिसळ पाव सर्व काही मिळते. सगळीकडे मोठी मोठी झाडे, फुले, मोठी मोठी नारळाची झाडे. एकदम असं वाटतं की निसर्गाच्या कुशीत आलोय. बोटिंग करू शकतो आपण. ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी पण आहेत. मोठ्यांसाठी झिप लाइनिंग, काय सायकलिंग आणि लहान मुलांसाठी पण भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत. खूप सुंदर नजारे आहेत. दिवस कधी निघून जाईल काही कळणार नाही. तुम्ही पण इथे एकदा नक्की या. इथे फोटोशूट, व्हिडिओ शूट, बर्थडे पण करू शकतो आपण. आम्ही आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आलो होतो आणि छान सेलिब्रेट सुद्धा झाली. त्यानंतर थोडं फिरलो, फोटोज काढले, मजा मस्ती केली आम्ही. तुम्हाला हे ठिकाण जाणून घ्यायचं असणार तर नक्की कमेंट मध्ये सांगा. तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.